हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 12 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी विवानने त्याचे खरे रंग दाखवले. विवानने दाखवून दिलं की तो कसा आहे. अवनीने त्याला आपल्या स्वप्नांबद्दल सांगितलं की मला ग्रीन आर्किटेक्चर शिकायचं आहे, स्वतःची फर्म काढायची आहे, नवीन नवीन घरं बांधायची आहेत, लोकांच्या स्वप्नातली घरी बांधायची आहेत, मला शिकायचं आहे. पण विवानने त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्या लग्नात फक्त माझी स्वप्न पूर्ण होणार आणि तू घरी स्वयंपाक बनवायचा, माझे कपडे धुवायचे, माझं घर सांभाळायचं. हे ऐकून अवनीला जबर धक्का बसलाय आणि अवनीने लग्नाला नकार दिलाय. त्यामुळे अवनीचे वडील चंद्रकांत खूप चिडले आहेत. मग ते अवनीला जबरदस्तीने हे लग्न करायला सांगणार की अवनी हे लग्न मोडणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीचं लग्न होणार हे समजल्यामुळे राजा खूप दुःखी असतो आणि बंगल्याबाहेर जे तुळशी वृंदावन असतं आणि त्यावर सप्तशृंगी मातेचा फोटो असतो तेथे येतो आणि म्हणतो, का दिव्याई, का असं केलंस? मला माहिती आहे की आमच्या दांगट परिवाराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाहीये असं तुला मला सांगायचंय. पण मग मनात पुन्हा पुन्हा अशी आशा का जागवतेस? दिवसा स्वप्न पाहत होतो मी आणि त्यात सुलू आत्याचा शाप एखाद्या टाचणीसारखा आला आणि माझ्या स्वप्नाचा फुगा फोडून टाकला. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही का? या पोरीसारखी पोरगी तर मला कधीच मिळणार नाहीये हे मला माहिती आहे. मग अशी स्वप्न मला का दाखवली? अशी आशा मला का दाखवली? दिव्याई, तू असं का केलंस? मी तुझ्याशी बोलणार नाहीये, मी खूप चिडलोय असं म्हणून राजा हा दिव्याईवरच चिडतो. आणि इकडे आपला यशा हा घराबाहेर पडतो. खूप दुःखी असतो. झाल्या प्रकारामुळे त्याला वाईट वाटत असतं. तो त्याची सायकल उचलतो तर नमी त्याच्याकडेच पाहत असते. यशा दुःखी होऊन तेथून निघून जातो. नमीला वाटतं की यशाचं लग्न मोडलं म्हणून त्याला इतकं वाईट वाटलंय आणि त्याला इतकं दुःखी पाहून नमीसुद्धा दुःखी होते. तर इकडे विवान, अवनी या दोघांना बाहेर पाठवण्यासाठी स्वाती आणि महेश हे विवानला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अवनीने जी साडी निवडली ना त्याची जर निघाली आहे, ती साडी डिफेक्टिव्ह आहे, चांगली नाही आहे, तर तुम्ही दोघे जा आणि ती साडी चेंज करून आणा. त्यामुळे विवान खूप चिडतो आणि अवनीला टोमणा मारतो की फक्त रंग आवडता घेऊन फायदा नाही आहे, साडी चेक करून घ्यायला पाहिजे, नाहीतर असं रिप्लेस करायला जावं लागतं, उगाच फेऱ्या माराव्या लागतात. पण फक्त साडीच रिप्लेस करायची आहे तर मी कशाला जायचं? आपला ड्रायव्हर आहे ना, त्याला सांगतो हे काम ड्रायव्हर करेल. तर स्वाती म्हणते, नाही नाही, ड्रायव्हर कशाला, तुम्ही दोघे जा ना एकत्र, तेवढंच तुम्हाला लॉंग ड्राईव्हला जाता येईल, मस्त एकमेकांशी गप्पा मारता येतील, अवनीची स्वप्न काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत ते तुम्हाला जाणून घेता येईल. हे ऐकून विवान खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, लॉंग ड्राईव्हला जायचं आहे, लग्न आमचं होणार आहे ना, माझं आणि अवनीचं, मग हे सगळं अवनीने बोलायला पाहिजे. अवनी आता मोठी झाली आहे, ॲडल्ट आहे, अवनी हे का बोलत नाही आहे? तर महेश म्हणतो, कसं आहे ना, आता ती मुलगी आहे आणि मुलगी असं कसं म्हणणार की मला तुमच्याबरोबर लॉंग ड्राईव्हला जायचं आहे? तर विवान खुश होऊन म्हणतो, अरे वा, स्त्री मर्यादा अँड ऑल, मला अशीच मुलगी पाहिजे होती, मर्यादेत राहणारी. अवनी, तुला माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला जायचं आहे ना? चल ठीक आहे, मी फक्त 5 मिनिटात तयार होऊन येतो, तू सुद्धा तयार हो, आपण लगेच निघूया असं म्हणून विवान तेथून जातो. स्वाती आणि महेशला खूप आनंद होतो आणि मग स्वाती ही अवनीला म्हणते, अवनी, आता तुझ्या मनात जे काय आहे, तुझी जी काही स्वप्न आहेत ना, ती सगळी विवानला सांग. मला पूर्ण गॅरंटी आहे विवान तुला नक्कीच समजून घेईल आणि तुझ्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी होकार देईल. सगळं स्पष्टपणे बोल आणि एक काम कर, तुम्ही दोघेच जा, ड्रायव्हरला नका घेऊन जाऊ बरोबर. आणि स्वाती महेशला म्हणते, तुम्ही विवानला सांगा की तू स्वतः ड्राईव्ह कर. तर अवनी म्हणते, नको नको, अवनीला त्या विवानबरोबर एकटं जायचं नसतं. अवनी म्हणते, अगं कशाला वहिनी, आम्ही कुठे काय रोमॅन्टिक बोलणार आहोत, माझ्या स्वप्नांविषयी तर बोलायचं आहे. तर स्वाती म्हणते, पण तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी मिळेल, ड्रायव्हरला घेऊन जाऊ नका. महेश म्हणतो, हो हो, ड्रायव्हरला घेऊन जाऊ नका, दोघेच जा. अवनी म्हणते, ठीक आहे, पण आम्ही दोघे बोलत असलो, आमचं काही बिनसलं आणि तो विवान किती शॉर्ट टेम्पर्ड आहे तुम्हाला माहिती आहे ना, रागा रागात त्याने गाडी ठोकली, ॲक्सिडेंट झाला तर मग काय करायचं? स्वाती म्हणते, अगं बाई, असं काही होणार नाहीये, निगेटिव्ह विचार करू नको. अवनी म्हणते, पण झालं तर काय करायचं? स्वाती म्हणते, नाहीच होणार. आणि या दोघींचंच भांडण सुरू होऊ लागतं. जोराजोरात आरडाओरडा सुरू होतो. महेश म्हणतो, शांत बसा, आपण काय आपल्या घरी का भांडण करायला? ठीक आहे अवनी, तू तयार झाली आहेस ना, तुझी इच्छा आहे ना ड्रायव्हरला घेऊन जाण्याची,
तर घेऊन जा. तेव्हा कुठे अवनीला बरं वाटतं की मला त्या बॉडीगार्डबरोबर एकटं जावं लागणार नाही आहे. आणि तेवढ्यात विवान तयार होऊन येतो आणि म्हणतो, चल अवनी निघूया आपण. आणि मग हे दोघेही घराबाहेर पडतात. इकडे आपला राजा अवनीचाच विचार करत असतो. अवनीशी झालेली पहिली भेट, त्यानंतर मंदिराबाहेर भेटलेली अवनी, हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो खूप दुःखी होतो. अवनीचं लग्न होतं आहे आणि माझ्याशी नाही तर दुसऱ्या मुलाशी, हे काय त्याला सहन होत नाही. आणि तो देवी आईला म्हणतो, देवी आई कट्टी आता, मी काय तुझ्याशी बोलत नसतो. तेवढ्यात सगळेजण बाहेर येतात. विवान म्हणतो, ए ड्रायव्हर चल इकडे. राजा गाडीजवळ येतो तर विवान त्याला विचारतो, तेथे काय करत होता रे? ड्रायव्हर आहे ना तू, गाडीजवळ उभं राहायचं, इकडे तिकडे जायचं नाही. राजा म्हणतो, हो तुम्हाला कुठे जायचं आहे का? तर विवान सांगतो, हो काल ज्या मॉलला गेलो होतो ना, पुन्हा तेथेच जायचं आहे. आणि राजा हा गाडीत बसतो. विवान आणि अवनीसुद्धा बसतात. महेश राजाला सांगतो, ड्रायव्हर चांगली गाडी चालव रे. राजा हो म्हणतो आणि मग गाडी तेथून बाहेर पडते. विवान आणि अवनी हे दोघे मागे बसलेले असतात. राजा ड्रायव्हिंग करत असतो आणि आरशातून तो अवनीकडे पाहत असतो आणि विचार करतो, काय देवी आई, काय दिवस दाखवलाय. जी मुलगी मला आवडते ती मुलगी माझ्याच गाडीत माझ्या मागे बसली आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर. काय नशीब आहे माझंसुद्धा देवी आई. पण या इतक्या चांगल्या मुलीने अशा नालायक मुलाला का होकार दिला असेल? तिच्याशी काय मजबुरी आहे की ती याच्याशी लग्न करतीये? आता तूच काहीतरी चमत्कार कर, असा काहीतरी चमत्कार कर ना. एक वेळ माझं तिच्याशी लग्न नाही झालं तर चालेल, पण या दोघांचं सुद्धा लग्न व्हायला नको, या दोघांचं लग्न मोडू दे. तेवढ्यात विवान हा अवनीला विचारतो, तू हा ड्रेस का घातलायस? हा ड्रेस तुला खूप आवडतो वाटतो. तर अवनी सांगते, हो हा माझ्या आवडीचा रंग आहे. तर विवान चिडून म्हणतो, पण मला नाही आवडत ना, कालच तुला माझ्या आईने सांगितलंय ना हा रंग मला आवडत नाही. तर ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या गोष्टी करायच्या नाहीत. हे ऐकून राजा खूप चिडतो आणि राजा म्हणतो, ए मूर्ख बिंडोक कुठला. विवान चिडतो आणि विचारतो, ए काय बोललास रे? तर राजा सांगतो, काय नाही साहेब, ते आता एक माणूस होता ना, डायरेक्ट अंगावर त्याने गाडी घातली म्हणून बोललो. तर विवान म्हणतो, ए तू हॉर्न का वाजवला रे? हॉर्न वाजवायचा नाही. तुला माहीत नसेल पण आमच्या कॅनडामध्ये ना नो हॉन्किंग पॉलिसी आहे. राजाला काही कळत नाही. विवान म्हणतो, तुला काही कळलं नसेल, मी तुला सांगतो, नो हॉन्किंग म्हणजे हॉर्न वाजवायचा नाही. हॉर्न वाजवला तर दंड पडतो, तेथे हॉर्नचाच आवाज ऐकू येत नाही. अवनी हे सगळं ऐकत असते. पण राजा म्हणतो, ठीक आहे साहेब, म्हणजे तोंड दाबून मुक्क्यांचा मार. अवनी हसू लागते. विवान म्हणतो, ए गप्प बसायचं, आता काहीच बोलायचं नाही, हॉर्नसुद्धा वाजवायचा नाही. आणि मग विवान हा अवनीला म्हणतो, अवनी आता आपण मॉलमध्ये चाललोय ना साडी चेंज करायला, मग हा ड्रेससुद्धा चेंज कर, दुसरा ड्रेस घे, मला हा रंग आवडत नाही. अवनी विवानशी बोलायचं ठरवते आणि म्हणते, ठीक आहे विवान, हा रंग तुला आवडत नाही ना, तर मी हा ड्रेस बदलेल, या रंगाचे कपडे घालणार नाही. कारण तसंही मला कपडे दागिने यात इंटरेस्ट नाही आहे. माझी स्वप्न वेगळी आहेत. मी माझ्या भविष्याचा वेगळा विचार केला आहे. विवान विचारतो, काय विचार केला आहेस तू? तर अवनी त्याला सांगते, विवान आत्ताच माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि एवढ्या लवकर माझं लग्न होईल असं मला वाटलं नव्हतं. हे सगळं राजासुद्धा ऐकत असतो. विवान विचारतो, मग काय विचार केला होता तू? तर अवनी सांगते, मला आहे ना पुढे खूप शिकायचं आहे. मी आर्किटेक्चर केलं आहे, आर्किटेक्ट आहे मी. आणि माझं असं स्वप्न आहे की मी सगळ्यात आधी तर जर्मनीला जाऊन ग्रीन आर्किटेक्चर शिकावं, त्यानंतर स्वतःची फर्म काढावी. मी लहानपणापासून स्वप्न पाहिलं आहे असं घर बांधावं ज्यात सगळ्यांना आनंद मिळेल, सगळे सुखी राहतील. हेच माझं स्वप्न आहे आणि तू माझ्या स्वप्नांना पाठबळ द्यावं अशी माझी इच्छा आहे. हे सगळं राजा ऐकतो, खूप खुश होतो. तर विवान म्हणतो, वा वा, किती छान स्वप्न आहे तुझी. मग जर तू तुझी स्वप्न पूर्ण करणार, मग मी काय करायचं? मी घरात भांडी घासायची, मी घरात स्वयंपाक बनवायचा आणि तू ऑफिसला चालल्यावर बाय बाय अवनी, असं तुला बाय बाय करायचा का? अवनीला मोठा धक्काच बसतो. राजा खूप चिडतो आणि विवान अवनीला ठणकावून सांगतो, अवनी मी सक्सेसफुल आहे, मी खूप पैसा कमवतो, त्यामुळे माझ्या बायकोला बाहेर जाऊन स्ट्रगल करायची गरज नाही आहे, पैसे कमवण्याची गरज नाही आहे. तर अवनी म्हणते, विवान येथे विषय पैशांचा नाही आहे, तर इथे विषय आहे माझ्या स्वप्नांचा. तर विवान अतिशय उद्धटपणे म्हणतो, अवनी तुला काय वाटतं, मी तुझ्यासारख्या टिपिकल इंडियन मुलीशी लग्न का करतोय? कारण कॅनडामध्ये मी माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक खूप मिस करतो.
माझी अशीच इच्छा आहे की माझ्या बायकोने मला 2 वेळचं चांगलं भारतीय जेवण बनवून खाऊ घालावं. माझ्याकडे तिथे बिलकुल वेळ नसतो. अंगावरून काढून ठेवलेले कपडे नीट ठेवायला सुद्धा वेळ नसतो. ते कपडे तू नीट ठेवायचे. त्यानंतर माझं घर खूप मेसी आहे. घरात खूप पसारा असतो. ते घर तू आवरायचं. मी बाहेर जाऊन कष्ट करणार, पैसे कमावणार आणि तू माझं घर सांभाळायचं. फक्त एवढंच करायचं, दुसरं कोणतंही काम करायचं नाही. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. राजासुद्धा खूप चिडतो की काय घाणेरडे विचार आहेत याचे. अवनी म्हणते, अरे पण माझी स्वप्न, माझी ॲस्पिरेशन्स त्यालासुद्धा महत्त्व आहे ना. तर विवान तिला ठणकावून सांगतो, आपल्या मॅरेजमध्ये फक्त माझे ॲस्पिरेशन्स पूर्ण होणार. या मॅरेजमध्ये माझ्या घरात फक्त माझ्या स्वप्नांना महत्त्व आहे, तुझ्या स्वप्नांना नाही. तू ॲडजस्ट करायचं, तुझी कोणती स्वप्न पूर्ण होणार नाही. हे ऐकून अवनीला जबर धक्का बसतो. अवनी खूप दुःखी होते आणि खिडकीबाहेर पाहू लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती रडत असते आणि विवान तिला ठणकावून सांगतो, यानंतर पुन्हा तुझ्या स्वप्नांचा विचार करू नकोस, कारण आपल्या लग्नात तुझ्या स्वप्नांना काहीच किंमत नाही आहे. फक्त माझी स्वप्न पूर्ण होणार. मी जो विचार केला आहे तोच होणार. अवनी खूप दुःखी होते आणि तेवढ्यात राजा जोरात ओरडतो, ए मूर्ख, मंद कुठला, 50-50 लाखांच्या गाड्या घेता आणि गाड्या चालवायची अक्कल नाही आहे. हे ऐकून विवान खूप चिडतो आणि विचारतो, ए तू कोणाला बोलला रे? तर राजा सांगतो, ओ साहेब, तो समोर गाडीवाला आला ना, जसं त्या दिवशी आपली धडक झाली तशी धडक झाली असती म्हणून ओरडलो मी. तर विवान चिडून म्हणतो, गप्प बसायचं, एक शब्दसुद्धा काढायचा नाही आता. आणि विवान गप्प बसतो. अवनी तर खूप दुःखी असते, रडत असते. हे सगळं पाहून राजाला वाईट वाटतं आणि राजा दुःखी होऊन म्हणतो, काय फायदा या शिक्षणाचा, काय फायदा या कॅनडातल्या नोकरीचा, लाखो रुपये महिन्याला कमवण्याचा, जर तुमचे विचार एवढे बुरसटलेले आहेत. खरंच काहीच फायदा नाही आहे. अवनी खूप दुःखी होते आणि रडू लागते. तिला वाईट वाटलेलं असतं. तिला जसा वाटला होता विवान अगदी तसाच आहे. इकडे पाण्या घरी आलेला असतो आणि धन्या दुपारी काय घडलं हा सगळा प्रकार पाण्याला सांगतो की आज अण्णाला थांबवलं नसतं ना, तर अण्णांनी त्या दत्ता काकाचा जीवच घेतला असता. आणि मग यशोदा म्हणतो, जाऊ दे ना धन्या, कशाला तो विषय काढतो, कशाला त्याला हे सगळं सांगतोस. तर पाण्या म्हणतो, अण्णाने जे काही केलं ना ते खूप चुकीचं केलं. यशोदा म्हणतो, पहाय पाण्याला सुद्धा असंच वाटतंय. तर पाण्या सांगतो, खरं तर मला तुडवायचा होता त्या दत्त्याला, त्याचा जीवच घेतला असता मी. यशोदाला मोठा धक्काच बसतो. धन्या म्हणतो, खरंय खरंय, मला तर नेहमी असं वाटतं कुणीतरी ना त्याचं तंगडं मोडायला पाहिजे, पण आज अण्णा चिडले ना म्हणून मी सुद्धा घाबरलो होतो. तर यशा म्हणतो, अरे तुम्ही सगळं काय बोलताय? पाण्या चिडून म्हणतो, काय बोलताय म्हणजे? तो नेहमी आपल्या वातीला आग लावणार आणि आपण फुटायचं सुद्धा नाही का? अरे मेला असता तर मेला असता, आपल्या चौघातला एक भाऊ जेलमध्ये गेला असताना काही फरक पडला नसता, पण त्या दोघांची कटकट तर कायमची संपली असती. यशोदा खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं पाण्या, एकदा आपण सगळं पोलीस स्टेशनचं सहन केलंय, पुन्हा एकदा सहन करण्याची ताकद नाही आहे आपल्यात. धन्याला जबर धक्काच बसतो. धन्या विचारतो, एकदा सहन केलंय म्हणजे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कुणी गेलं होतं का? काय बोलताय तुम्ही? यशोदा खूप घाबरतो आणि म्हणतो, अरे धन्या, तू लहान होता ना खूप, तेव्हा एकदा पोलिसांनी मला पकडून नेलं होतं. धन्याला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, तुला? यशोदा सांगतो, हो, मला पकडून नेलं होतं. तेव्हापासून मला पोलिसांची खूप भीती वाटते. त्यामुळे पोलिसांच्या लफड्यात आपण पडू नये असं मला वाटतं. आणि तो धन्याला म्हणतो, जाऊ द्या, आता आपण आपलं आपलं काम करा आणि राजाला काही सांगायचं नाही. तो त्याच्या कामावर आहे, उगाच त्याला टेन्शन येईल. त्यामुळे आता सगळ्यांनी गप्प बसायचं, असं यशोदा सगळ्यांना ठणकावून सांगतो. इकडे राजा अवनी आणि विवानला घेऊन घरी पोहोचतो. अवनी खूप दुःखी असते, आपल्या रूममध्ये निघून जाते. विवानसुद्धा घरात जातो. महेश हे सगळं पाहतो. अवनीचं काहीतरी बिनसलंय हे त्याला समजतं. तेवढ्यात राजा हा महेशला थांबवतो आणि म्हणतो, सर एक रिक्वेस्ट होती. महेश विचारतो, काय? तर राजा म्हणतो, मला माझ्या गावाला जायचं आहे, आज रात्री जाईल आणि उद्या सकाळी परत येईल. महेश म्हणतो, ठीक आहे, लवकर ये. आणि महेश आतमध्ये निघून जातो. राजा विचार करतो, दिव्याई का, त्या पोरीची एवढी परीक्षा का घेतीयेस? तिची इतकी छान स्वप्न आहेत, ती स्वप्न तिला पूर्ण करू दे ना, किंवा ती स्वप्न पूर्ण करू देणारा नवरा तिला दे. या बाउन्सरसारखा वाईट नवरा तिला नकोय, अशी प्रार्थना राजा करतो. आणि इकडे स्वाती तिच्या रूममध्ये असते. अवनी दरवाजा वाजवते. स्वाती दरवाजा उघडते. स्वातीला असं वाटतं
की विवानने नक्कीच अवनीची स्वप्न पूर्ण करणार असं वचन दिलं असेल, त्यामुळे ती खुश असते आणि विचारते, काय झालं अवनी, काय बोलला विवान? पण अवनी खूप दुःखी असते. यावरून स्वातीला समजतं तिचं काहीतरी बिनसलंय. ती अवनीच्या चेहऱ्याला हात लावते तर अवनीचं अंग थंडगार पडलेलं असतं. स्वाती खूप घाबरते आणि विचारते, काय झालं, तुझं अंग इतकं थंडगार का लागतंय? थांब, मी तुला पाणी देते. पण तेवढ्यात अवनी ही बेडवर झोपते आणि रडू लागते. स्वातीला काही कळतच नाही. स्वाती म्हणते, काय झाले अवनी, थांब, मी तुझ्या महेश दादाला बोलवते. पण अवनी तिचा हात पकडते, तिला तेथेच थांबवते आणि रडू लागते. अवनी विचारते, काय झालं सांग ना, काय बोलला विवान, तू त्याला सगळं काही सांगितलंस का? अवनी उठून बसते, डोळे पुसते आणि म्हणते, मी त्याला सगळं सांगितलं, पण तो माझं कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यास तयार नाहीये. आपल्याला जसं वाटलं होतं ना, तो अगदी तसाच आहे, त्यापेक्षा जास्त वाईट. स्वातीला मोठा धक्काच बसतो. स्वाती विचारते, पण नेमकं तो काय म्हटलाय ते मला स्पष्ट सांग. आणि मग अवनी झालेला सगळा प्रकार सांगते की अवनीने त्याला आपल्या स्वप्नांबद्दल सांगितलं. आणि मग विमान म्हणाला, मी तुझ्यासारख्या टिपिकल इंडियन मुलीशी लग्न करतोय, कारण मला स्वयंपाक बनवणारी, माझे कपडे धुणारी, माझं घर सांभाळणारी बायको हवी आहे. आणि आपल्या लग्नात फक्त माझी स्वप्न पूर्ण होणार, तुझी स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुझ्या स्वप्नांचा विसर पडू दे आणि तुझं गोल्ड मेडल हे फक्त माझ्या मित्रांसमोर बढाई मारण्यासाठी कामाचं आहे, नाहीतर त्याचा मला प्रॅक्टिकल काहीच यूज नाही आहे. हे सगळं ऐकून स्वातीला सुद्धा जबर धक्काच बसतो. अवनी ही स्वातीला सांगते, मला त्या विवांशी लग्न नाही करायचं आहे. मी त्याला पहिल्या भेटीतच ओळखलं होतं की तो अतिशय स्वार्थी मुलगा आहे, अतिशय वाईट मुलगा आहे आणि त्याला स्वतःसमोर दुसरं काहीच दिसत नाही. तो माझ्या स्वप्नांचा कधीच विचार करणार नाही आणि मला हे समोर ढळढळीत दिसतंय की माझी सगळी स्वप्न अपूर्ण राहणार आहे. मग अशा मुलाशी मी का लग्न करायचं? मला हे लग्न करायचं नाहीये. स्वातीला जबर धक्काच बसतो. अवनी सांगते, जेव्हा मी त्याला सांगितलं की मला पुढे शिकायचंय, तर तो म्हणाला की शिकून तू काय करणार आहे? हवं तर तू कुकिंग क्लासेस कर, मला जेवायला खूप आवडतं, नवीन नवीन रेसिपीज, नवीन नवीन डिशेस आवडतात, तू ते शिक आणि ते मला खाऊ घाल. पण हे आर्किटेक्ट, ग्रीन आर्किटेक्चर हे काहीच शिकायचं नाही. स्वातीला वाईट वाटतं, कारण स्वातीला सुद्धा असं वाटत होतं की विवान खूप चांगला मुलगा आहे आणि तो अवनीची स्वप्न नक्की पूर्ण करेल. पण विवानचं हे खरं रूप आहे हे जाणून घेतल्यावर स्वातीला सुद्धा वाईट वाटतं. आणि एवढ्या दिवस अवनीच्या मनात जी द्विधा मनस्थिती होती की विवानशी लग्न करू की नको, ते आता पूर्णपणे क्लिअर झालेलं असतं. आणि अवनी ही स्वातीला सांगते, मला त्या विवानशी लग्न करायचं नाहीये, मी त्या विवानशी कधीच लग्न करणार नाही. त्यामुळे स्वातीला जबर धक्का बसतो. अवनी रडत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आता अवनीने पूर्णपणे ठरवलंय की तिला या बाउन्सर विवानशी लग्न करायचं नाहीये, कारण अवनीला तिची स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत आणि विवान तिची ही स्वप्न कधीच पूर्ण करणार नाही हे तिला कळून चुकलंय. त्यामुळे तिने विवानशी लग्न नाही करायचं असं ठरवलंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा हा आपल्या घरी आलेला असेल आणि त्याला यशादाने सांगितलेलं नाहीये की त्याचं लग्न मोडलंय, त्याचं लग्न होणार नाहीये. आणि त्याच वेळेस नमित येथे येईल आणि यशाला म्हणेल, तू आज जेव्हा सॅड होऊन बाहेर जात होता ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं, मी सुद्धा सॅड झाले होते. राजा विचारणार, तू का सॅड झालीस आणि तो का सॅड झाला होता? तर नमी त्याला सांगेल, कारण त्याचं लग्न मोडलंय ना, त्याचं लग्न नाही ठरलं म्हणून तो सॅड होता. हे ऐकून राजाला जबर धक्का बसणार आणि मग राजा यशदाला काय झालं ते नक्की विचारेल. तर दुसरीकडे चंद्रकांत, अवनीचे वडील, हे अवनीला भेटायला विवानच्या बंगल्यावर येणार आणि तेव्हा महेश हा त्यांना सांगेल की अवनी विवानशी लग्न नाही करायचं म्हणते, तिला हे लग्न मोडायचंय. हे ऐकून चंद्रकांतला जबर धक्काच बसणार आणि मग चंद्रकांत महेशला विचारेल, ती असं का करतीये? तिचं एखाद्या दुसऱ्या मुलावर प्रेम आहे का? कारण तिचं जर एखाद्या दुसऱ्या मुलावर प्रेम नसेल तर तिने असं केलंच नसतं. विवानला नाही म्हणण्यासारखं काहीच नाहीये, इतका श्रीमंत आहे, देखणा आहे, कॅनडाला नोकरी आहे, सगळं काही सेट आहे. मग अशा मुलाला कोण नकार देईल? नक्कीच अवनीचं बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण असेल म्हणून ती लग्नासाठी नकार देतीये. हे ऐकून महेशला सुद्धा जबर धक्का बसणार
पण महेशला याबद्दल काही माहीत नसेल आणि मग अवनी खूप दुःखी असेल. तेथे अवनीचे वडील येतील आणि अवनीला जाब विचारतील की तुला विवांशी लग्न का नाही करायचं आहे. आता झालेला सगळा प्रकार अवनी नक्कीच बाबांना सांगेल, पण बाबांना सांगून सुद्धा काहीच फायदा होणार नाहीये. कारण मुलींनी शिकावं, स्वतःचं करिअर करावं असं अवनीच्या बाबांना सुद्धा आवडत नाही. ते स्वतः तसे आहेत म्हणूनच त्यांना विवान आवडला आहे. त्यामुळे ते अवनीला ठणकावून सांगतील, जर विवानला आवडत नसेल तर तुझी स्वप्न विसरून जा, पण तुला लग्न विवांशीच करावं लागणार. त्यामुळे अवनीला आणखीन मोठा धक्का बसेल. मग आता अवनी नक्कीच काहीतरी वेगळा निर्णय घेईल. त्यामुळेच अवनी आणि राजाचं लग्न होणार आहे, नाहीतर या दोघांचं लग्न होणं शक्य नाही आहे. मग हा ट्विस्ट काय असेल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.